आखाती देशांमधील युद्धस्थितीचा परिणाम आता आंबा निर्यातीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळं आंबा बागायतदार आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. युद्धस्थिती कायम राहिल्यास आंब्याच्या निर्यातीवर थेट परिणाम होऊ शकतो. विशेषतः रत्नागिरीसारख्या भागातून मोठ्या प्रमाणात आखाती देशांमध्ये आंबा निर्यात केला जातो. निर्यात घटल्यास आंबा बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. यावर्षी आंबा उत्पादनही तुलनेने कमी राहण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे स्थानिक बाजारातही आंब्याच्या पेट्या कमी प्रमाणात उपलब्ध असतील. मात्र युद्धस्थिती कमी झाली आणि परिस्थिती सुरळीत झाली तर आखाती देशांसह इतर देशांमध्ये आंबा निर्यात वाढेल आणि बागायतदारांना चांगला दर मिळेल अशी अपेक्षा रत्नागिरीतील आंबा बागायतदार आणि व्यापारी व्यक्त करत आहेत. आखाती देशातल्या चालू असलेल्या युद्धामुळे आपण आखाती देशामध्ये जो आंबा आहे, हापूस आंबा जो आहे तो जास्तीत जास्त एक्सपोर्ट करतो आणि तो एक्सपोर्ट झालेल्या आंब्यामुळे आपल्याला जास्त पैसे मिळत असतात, शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळत असतात, शेतकरी त्यामध्ये समाधानी असतो. यावेळेची ही परिस्थिती अशी विचित्र आहे की आखाती देशामध्ये आंबा जाऊ शकणार नाही अशी दिसते परिस्थिती. युद्ध कधी थांबेल, त्यानंतर कधी एक्सपोर्ट चालू होईल, हे एक्सपोर्ट चालू झाल्यानंतर आपला आंबा तिकडे पाठवणं गरजेचं होतं. तो आंबा जाऊ शकत नाही असं डोळ्यासमोर दिसतंय. मुळात कमी असलेला आंबा, त्यामुळे शेतकरी अडचण आलेला आहे आणि आखाती देशात आंबा न गेल्यामुळे जो आणखी शेतकरी अडचण येणार आहेत त्यावरती शासनाला आमची विनंती आहे की बाय एअर म्हणजे विमानाच्या माध्यमातून जो आपण आंबा एक्सपोर्ट करणार आहोत त्यासाठी कमीत कमी दरामध्ये भाडं उपलब्ध करून दिलं तर शेतकऱ्यांचा आंबा परदेशात जाऊ शकतो. तो आंबा जर परदेशात गेला तर शासनालाही त्याचा फॉरेन करन्सी मिळू शकते आणि शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो. देशाचा आंबा एक्सपोर्ट झाल्यामुळे देशाला फायदा होऊ शकतो. त्यामुळे शासनाने याचा विचार करावा आणि त्या प्रकारे शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल, शेतकऱ्यांचा याच्यामध्ये कसा फायदा काढून देता येईल. कारण मुळातच शेतकरी आधी अडचण आलेला आहे. मुळात आंबा कमी असल्यामुळे तो देशभरात विकून जास्त पैसे मिळणार नाहीत. ते एक्सपोर्ट झाले तरच पैसे जास्त मिळू शकतात. आपलं